नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्षाला राज्यशास्त्र विषयामध्ये महाराष्ट्र शासन आणि राजकारण या पेपरवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्याचं विधिमंडळ प्रकरण 3चा संदर्भ घेत आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत आणि मुख्यतः राज्याचा विधिमंडळाचा ज्यावेळेला उल्लेख केला जातो त्यावेळेला विधानसभा आणि विधान परिषद हे दोन सभागृह या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात आणि म्हणून तो संदर्भ घेत आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। राज्याचं विधिमंडळ ज्यावेळेला कायदे करतं की राज्याने सुद्धा विशिष्ट विषयांवर आधारित कायदे केले पाहिजेत असा संदर्भ भारतीय संविधानामध्ये स्पष्ट झालेला आपल्याला दिसतो। भारतीय संविधानामध्ये 3 प्रकारच्या सूच्या आहेत, एक केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची। केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्यांमध्ये विषयांचा उल्लेख केलेला आहे की केंद्र सरकारने कुठल्या विषयावर कायदे करावेत, राज्य सरकारने कुठल्या विषयावर कायदे करावेत आणि समवर्ती सूचीमध्ये जे कायदे आहेत, विषय आहेत, त्या विषयांवर केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदे करण्याची तरतूद ही भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते। मग केंद्र सूचीचा आपण ज्यावेळेला उल्लेख करतो तर केंद्र सूचीमध्ये पूर्वी 97 विषय होते, सद्यस्थितीमध्ये तो आकडा 100 वर गेलेला आहे। 99, 100, सद्यस्थितीला 100 विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला केंद्र सूचीमध्ये असलेला आपल्याला दिसतो। मग राज्य सरकारला राज्य सूचीमध्ये पूर्वी 66 विषयांवर कायदे करण्याचा अधिकार होता, आता त्याच्यामध्ये थोडा फेरबदल झालेला आपल्याला दिसतो आणि सद्यस्थितीमध्ये 61 विषय असे आहेत की त्या 61 विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य सूचीच्या आधारे राज्य सरकारला म्हणजे राज्याच्या विधिमंडळांना बहाल केलेला आपल्याला दिसतो। एकूणच काय तर समवर्ती सूचीचा संदर्भ पाहत असताना समवर्ती सूचीमध्ये पूर्वी 47 विषय होते आणि सद्यस्थितीमध्ये ते 52 विषय असलेले आपल्याला दिसतात। म्हणजे केंद्र सूचीमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर केंद्र सरकार कायदे करणार, राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर राज्य सरकार कायदे करणार आणि समवर्ती सूचीमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर केंद्र आणि राज्य हे या दोन्ही सरकारांना कायदे करण्याचा अधिकार आहे। परंतु समवर्ती सूचीतील विषयावर कायदे करत असताना जर एखादा कायदा केंद्रानेही केला आणि राज्यानेही केला, एकाच विषयावर जर कायदा केंद्राने आणि राज्याने केला तर अशा प्रसंगी केंद्र सरकारने केलेला कायदा हा श्रेष्ठ मानला जातो। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा संदर्भ पाहत असताना या राज्य विधिमंडळाला राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार आहे। त्याचप्रमाणे समवर्ती सूचीतील विषयांवर सुद्धा कायदे करण्याचा अधिकार हा राज्याच्या विधिमंडळाला असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून ह्या राज्य सूचीचा आणि समवर्ती सूचीचा संदर्भ राज्याच्या विधिमंडळाच्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे। वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये तो आपल्याला विचारला जाऊ शकतो। दुसरी गोष्ट आपल्याला अशीही सांगता येते की जे विधानसभेचे सदस्य असतात, आमदार, आपण ज्यांना निवडून देतो, दर 5 वर्षांनी जे आमदार निवडले जातात ते विधानसभेचे सदस्य म्हणून 5 वर्ष काम पाहत असतात। परंतु काम पाहत असताना एखादा विधानसभेचा सदस्य जर परवानगीशिवाय 60 दिवस म्हणजे जवळपास 2 महिने 60 दिवस जर तो परवानगीशिवाय जर गैरहजर असेल तर अशा विधानसभा सदस्याचं सदस्यत्व हे आपोआप रद्द होत असतं। ही गोष्ट सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आपल्याला विचारली जाऊ शकते। हे सगळे संदर्भ पाहत असताना आपल्याला सैद्धांतिक दृष्टिकोनातूनही काही गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे? जी राज्याची विधानसभा असते ही विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्याच्या राज्यपालाला असतो। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि असाही प्रश्न विचारला जातो, म्हणून हा एक महत्त्वाचा भाग आहे। पुढे असाही प्रश्न आपल्याला येतो की विधानसभेची जी सदस्य संख्या असते, आता महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? आपण मागेच पाहिलं की 288 ही महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे। मग ही सदस्य संख्या कशी ठरवली जाते? तर ही सदस्य संख्या ठरवत असताना लोकसंख्येच्या प्रमाणात ही सदस्य संख्या ठरवली जाते आणि म्हणून लोकसंख्येचा निकष या ठिकाणी असलेला दिसतो की विधानसभेची सदस्य संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात
ठरविण्यात येते ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे आपल्याला असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो, तो म्हणजे विधान परिषद धन विधेयकाला, जे धन विधेयक प्रथमतः विधानसभेत प्रस्तुत केले जाते आणि नंतर ते विधान परिषदेकडे संमतीसाठी पाठवले जाते, त्यावेळेला विधान परिषद या धन विधेयकाला जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंत लांबवू शकते किंवा विलंब करू शकते. 14 दिवसापर्यंत विलंब करू शकते इतकाच अधिकार हा विधान परिषदेला असतो. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि म्हणून याच्यावरही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कायदे मंडळामध्ये, म्हणजे राज्याच्या कायदे मंडळामध्ये जे कायदे तयार करण्यासाठी जे प्रस्ताव सादर केले जातात, एखादा कायदा जर करायचा असेल राज्याच्या विधिमंडळाला, तर तो कायदा करण्यासाठी जो प्रस्ताव या ठिकाणी कायदे मंडळामध्ये सादर केला जातो त्या प्रस्तावाला काय म्हणतात, तर त्या प्रस्तावाला विधेयक म्हणतात. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे एखादा कायदा करायचा असेल तर त्यासाठी जो प्रस्ताव कायदे मंडळापुढे सादर केला जातो त्याला विधेयक असं म्हणतात आणि या विधेयकाचं एक विशिष्ट अशी प्रोसेस आहे. त्या प्रोसेस नंतर या ठिकाणी तो कायदा विधानसभा, विधान परिषद आणि प्लस शेवटी राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत असतं. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून या कायदा तयार करण्यासाठी जो प्रस्ताव सादर केला जातो त्या प्रस्तावाला विधेयक असं म्हणतात. असाही प्रश्न अनेक वेळेला परीक्षेमध्ये विचारला गेला आणि म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्याही पुढे आपल्याला सांगता येतं की भारतीय संविधानाच्या कलम 174 नुसार, भारतीय संविधानाचं कलम 174 काय सांगतं की या 174 कलम नुसार राज्यपाल विधानसभेचं अतिरिक्त अधिवेशन सुद्धा बोलवू शकतो. विधानसभेचं जर अतिरिक्त अधिवेशन बोलवायचं असेल तर ती तरतूद भारतीय संविधानाच्या कलम 174 मध्ये केलेली आपल्याला दिसते आणि म्हणून भारतीय संविधानाचे संदर्भ घेत राज्यातील राजकीय व्यवस्थेचं चित्र आपण या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करत असताना आपल्याला संविधानाचा आधार हा अनेक वेळेला वेळोवेळी घ्यावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला या महाराष्ट्र शासन आणि राजकारण या पेपरवरचे प्रश्न आपले या ठिकाणी तयार होत असलेले दिसतात आणि म्हणून पुढे असाही प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो, तो म्हणजे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कुणाला जबाबदार असतं? विधानसभेला जबाबदार असतं. सभेला कोण जबाबदार असतं? मंत्रिमंडळ. राज्याचं मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्याच्या विधानसभेला जबाबदार असतं. हे वाक्य, हे स्टेटमेंट सुद्धा MCQच्या रूपाने आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. यापुढे तुम्हाला असाही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की तो म्हणजे विधानसभा सदस्य, विधानसभेचे जे सदस्य असतात त्यांना आपण आमदार म्हणून ओळखतो. हे विधानसभेचे सदस्य आपला राजीनामा कुणाकडे देतात? जर त्यांना आपला राजीनामा द्यायचा असेल तर ते आपला राजीनामा कुणाकडे देतात? तर विधानसभेचे सदस्य आपला राजीनामा विधानसभेच्या सभापतीकडे देत असतात. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, सोपे वाटतात पण परीक्षेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आत्तापासून जर आपण तयारी केली तर आपली तयारी ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. हीच गोष्ट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो की विधानसभा सदस्याची निवड कशी होते, कशा पद्धतीने होते? विधानसभा सदस्य जे आमदार म्हणतो आपण त्यांना, हे विधानसभा सदस्य यांची निवड कशी होते? तर यांची निवड ही गुप्त मतदान पद्धतीने होते व प्रौढ मताधिकार पद्धतीने होते. गुप्त मतदान पद्धती व प्रौढ मताधिकार पद्धतीने विधानसभा सदस्याची निवड होत असते. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. आणि यानंतर असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो, तो म्हणजे विधानसभेमध्ये जर समान मते पडले तर निर्णायक मत देण्याचा अधिकार कुणाला असतो? सारखेच मतं पडले असं जर झालं, अशी परिस्थिती जर विधानसभेमध्ये उद्भवली की सारखेच मतं पडले तर नेमका कुठल्या बाजूने कौल द्यायचा, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर विधानसभेत समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार विधानसभेच्या सभापतीला असतो. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे विधानसभेचा सभापती हे निर्णायक मत देऊन
त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात, ही गोष्टसुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये विचारल्या जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, MCQचे प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करत असताना एकूण राज्याची व्यवस्था, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय तिथली व्यवस्था, विधानसभा, विधान परिषद, राज्याचं विधिमंडळ, राज्याचं कार्यकारी मंडळ, राज्याचं न्यायमंडळ, ही जी शासन व्यवस्थेचे हे जे अंग आहेत, या शासन व्यवस्थेच्या अंगांचा विचार करत असताना भारतीय संविधानाचा आधार घेत जर आपण हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अनेक गोष्टी स्मरणात राहतात. फक्त आपलं वाचन या ठिकाणी असावं लागतं. केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न वाचून लक्षात राहत नाहीत, तर त्याचं वाचन जर आपण केलं, त्या संदर्भातले संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकं, अभ्यासक्रमाची पुस्तकं जर आपण वाचलीत, तर त्यातून अधिक चांगल्या पद्धतीनं वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्या लक्षात राहतात. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी केवळ BA-FYच्या विद्यार्थ्यांनाच नाही, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, राज्यशास्त्र विषय घेऊन सेट नेटची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा अन्य स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मनात काही शंका आणि प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून येणाऱ्या काळात जी परीक्षा होऊ घातलेली आहे, ऑनलाईन पद्धतीने आपली परीक्षा होणार, अशा पद्धतीचे संदर्भ, अशा पद्धतीची चर्चा सध्या होत आहे, त्यानुसार ऑनलाईन पद्धतीची परीक्षा होत असताना हे प्रश्न आणि अशा पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि म्हणून त्याची तयारी करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. इतक्याच शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूत. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.